मी हाय, अनुष्का. मी प्रियांका. सो हे कसं वाटतंय? सुंदर दिसतंय ग. समथिंग ट्रेंडी आणि काहीतरी नवीन घेऊन Yes. आता आम्ही आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला भेटायला आलेलो आणि आहोत. ते सुद्धा हँडलूमचं. म्हणजे असं म्हणतात ना की फॅशन कधीच आउटडेटेड होत नाही, ती इव्हॉल्व्ह होते. करेक्ट. आणि हँडलूम आणि आत्ताची फॅशन याचा एक परफेक्ट ब्लेंड म्हणजेच अनन्या क्रिएशन. करेक्ट. आणि या अनन्या क्रिएशनच्या ऑसम आणि वेगळ्या व्हरायटी घेऊन आजच्या एपिसोड मध्ये आम्ही आपल्याला भेटायला आलेलो आहोत. हे बघा, हा अतिशय सुंदर ट्रेंडी असा स्टोल आहे जो माझ्या जीन्स म्हणजे फॉर्मल वर नाही पण ह्याच्या कॅज्युअल वरती मॅच होतोय. आणि ही पण एक look at this. सुंदर क्लच असं परफेक्ट आहे. म्हणजे वेस्टर्न वर पण तुम्ही घेऊ शकता आणि ट्रेडिशन वेअर वर सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता. सो अनन्या क्रिएशन्सच्या शिवानीला आज आपण भेटणार आहोत, जी या सगळ्या फॅब्रिक मध्ये डील करते आणि येस, ती ट्रॅव्हल मध्ये सुद्धा आहे. सो तिच्याशी गप्पा मारूयात, तिचा बिझनेस जाणून घेऊयात आणि तिचं प्रॉडक्ट्स पाहूयात. चला आजचा हॉटस्पॉट सुरू करूयात, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. करेक्ट. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सुरुवात करूयात. अच्छा, चल जाऊ आजच्या हॉटस्पॉट मध्ये. नक्की. येस, वेलकम शिवानी टू द हॉटस्पॉट. आणि हे बघ, हे इतकं छान आहे की मी अगदी पूर्ण एपिसोडभर हे माझ्या खांद्यावरती ठेवणार आहे आणि खूप भारी आहे. सो ह्या प्रोडक्ट पासून सुरुवात करूच यात, पण त्या अगोदर आपल्या प्रेक्षकांना तुझी जर्नी सांग की तू कशी या बिझनेस मध्ये. ओके. सो नमस्कार, माझं नाव शिवानी मुकुंद माळाकोळेकर. मी स्वतः एक IT इंजिनियर आहे आणि पहिली 6 वर्ष मी एम्फोसिस मध्ये जॉब केला. पण कुठेतरी 9 ते 6 ची नोकरी नाही करायची आणि काहीतरी स्वतःचं वेगळं करायचं. मग काय करायचं, तर नवरोबाला फिरण्याचा खूप शौक आणि त्याच्यासोबत मला पण. सो मी हा विचार केला आणि माझ्या मिस्टरांना विचारलं की मला संधी हवी आहे, ज्या संधीसाठी माझे प्रयत्न चालू आहेत. आणि मिस्टरांनी विचारलं की कशाची, तर म्हणलं मला टुरिझम मध्ये काहीतरी करायचंय. आणि टुरिझम म्हणजे टिपिकल टुरिझम नाही की अगदी तुम्ही टिपिकल पॅकेजेस सेल करतायत असं नाही, पण वेगळं काहीतरी. आणि खूप वेडा विचार आधी असा मांडला गेला आणि नंतर मिस्टरांनी त्याला परवानगी दिली. मिस्टरांनी परवानगी दिल्यानंतर सिम्बॉयसिसला आयटाचा कोर्स आहे, तो कोर्स मी जॉईन केला आणि तो ऑफलाईन कोर्स होता. आणि जसं आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असतं तसे टुरिझमसाठी तुम्हाला लायसन्सेस घ्यावे लागतात आणि ती परीक्षा मी पास झाले. परीक्षा पास झाल्यानंतर घरी प्रस्ताव ठेवला की मला टुरिझम मध्ये काहीतरी करायचं आहे. तर घरच्यांना पण फिरायची हाऊस, पण प्रश्न हाच की बाबा इंजिनिअरिंग केल्यानंतर टुरिझम का. पण मनातली एक गोष्ट शांत बसू देत नव्हती की मी जे बघितलंय डोळ्यांनी ते मला लोकांपर्यंत पोहोचवायचंय आणि लोकांपर्यंत कसं पोहोचू शकू, तर त्याचं मीडियम आपण व्हायला पाहिजे. म्हणजे खूप लोकांची स्वप्न होती की पहिल्यांदा विमानात बसायचंय, खूप लोकांची ही स्वप्न होती. आणि मुख्य काय असतं की शेवटी आपण म्हणतो की आपल्यासोबत जे येतं ते नेत्रसुख येतं. म्हणजे माझ्याकडे आज 50 साड्या आहेत, 70 टी-शर्ट्स आहेत, यापेक्षा पण मी काय काय पाहिलेलं आहे हे खूप महत्वाचं आहे. आणि मग माझ्यासोबत भारत भ्रमण किंवा भारताबाहेरच्या गोष्टी बघायचा हा एक विचार चालू झाला. आणि माझ्यासारखा अगदी वेडा विचार करणारी मुलगी अजून एक मला मैत्रीण म्हणून भेटली, तिचं नाव पूजा. आणि तिच्या सोबत आम्ही अगदी कॅज्युअली पूजा हॉलिडेज हा बिझनेस चालू केला. आज 13 वर्ष झाले या छोट्याशा रोपाला. आणि या 13 वर्षामध्ये खूप वेगवेगळ्या अनुभवातनं आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहोत. केल्याने देशाटन म्हणतात, केल्याने देशाटन म्हणतात तसं. खूप सारे आणि खूप वेगळे अनुभव खूप लोकांना भेटायला मिळालं, खूप नवीन नवीन संधी मिळाल्या. आणि त्यातनं आनंद हाच आहे की आज खूप साऱ्या लोकांचं पहिल्यांदा विमानात बसण्याचं स्वप्न आम्हाला पूर्ण करता आलं. तर प्रयत्न हाच होता की अफोर्डेबल पॅकेजेस विथ गुड लक्झरी आणि ऍट द एंड ट्रॅव्हल विथ ट्रेंड. सो या एका स्लोगन खाली आज आम्हाला 13 वर्ष झालेत मार्केटमध्ये आणि वी आर लुकिंग फॉरवर्ड की अजून काही संधी आमच्या समोर पुढे येतील. तुझ्या पूजा टुरिझमला भरभरून शुभेच्छा. आणि टुरिझम मधूनच तुला काश्मीर मिळालं आणि काश्मीर मधून हा स्टोल आला. सो ती स्टोरी सांग आता. कमिंग ऑन दिस पॉइंट की काश्मीर कसं मिळालं, तर तुम्हाला माहितीये की 2020चा पिरियड हा आपल्या सगळ्यांसाठीच खूप चॅलेंजिंग होता. कारण कोविड नामक एक खूप मोठं संकट भारतावरती नाही पूर्ण जगावरतीच तेव्हा त्या संकटाचं मोठं जावट होतं. आणि टुरिझम हा जो फॅक्टर होता तो फर्स्ट टू हिट आणि लास्ट टू रिकवर असा होता. म्हणजे टुरिझम हे ऑप्शन होतं आणि ऑप्शन्स
रेग्युलर गोष्टीच सगळ्या बंद होते, त्यामुळे टुरिझम कधी चालू होईल याचं काहीही उत्तर कोणाकडे नव्हतं. जेव्हा पहिलं लॉकडाऊन लागलं तेव्हा पहिली 2 महिने ही या विचारात गेली की कधी ना कधी हे टुरिझम चालू होईल. पण जेव्हा सेकंड वेव्ह आली ती जास्त भीतीदायक होती. आणि मग एक एक टेन्शन्स डोकं वर काढायला लागले की आपलं भविष्य काय. आणि जेव्हा तुम्ही एक कंपनी चालवता तेव्हा फक्त तुम्हाला तुमचा विचार करून नाही चालत, तर तुमच्यावरती बेस्ड जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांचा पण आपल्याला विचार करावा लागतो. 13 वर्ष झाली ही लोक आमच्यासोबत सातत्याने काम करत होती, त्यामुळे त्यांना नोकरीवरनं काढणं हा कधीच एक ऑप्शन नव्हता आमच्यासाठी. सो आम्ही असा विचार केला की काहीतरी आपण असं करू शकतो का जेणेकरून आपलंही काम चालू राहील, आपल्यामुळे आपल्या टीमला काहीतरी काम मिळेल आणि ज्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट असेल. आणि नंतर एक ते म्हणतात ना की एक खूप चांगल्या काहीतरी गोष्टी वाईटातनं घडतात, तसं एक ब्लेसिंग इन डिस्गाईज जो वर्ड आहे तो एकदम हिट झाला. आणि लॉकडाऊन लिफ्ट झाल्यावरती ट्रान्सपोर्टेशन चालू झालं. आणि ट्रान्सपोर्टेशन चालू झाल्यानंतर आमच्या हे लक्षात आलं की जसं तुम्ही राजस्थानमध्ये फिरायला जाता तसं राजस्थानच्या टिपिकल लोकांना हे माहिती असतं की राजस्थानमध्ये काय छान बनतं. मग काश्मीरमध्ये काय छान बनतं हे काश्मीरच्या प्रॉपर लोकांना माहिती आहे. जसं महाराष्ट्रामध्ये पैठणला पैठणी बनते, येवल्याला पण बनते, ही आपली खासियत आहे. आणि जो कोणी आउट ऑफ महाराष्ट्र व्यक्ती तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याला तुम्ही निश्चित हे सांगता की बाबा थोडा वेळ काढ आणि येवल्याला एक चक्कर मारून ये, जेणेकरून तुला एक महाराष्ट्राचं कल्चर कळेल. आणि मग असं करत करत आमच्या सोबत जे वेंडर असोसिएट होते त्यांना आम्ही कनेक्ट करायला चालू केलं. आणि पहिला जो कनेक्ट होता तो मला असं वाटलं की आपण जम्मू काश्मीरला करावा. आता तो जम्मू काश्मीरला करण्यामागचं कारण काय, तर आज आपल्याकडे खूप जास्त बेडशीट्स मध्ये डील करणारी लोक आहेत, खूप जास्त साडीज मध्ये डील करणारी लोक आहेत. आपल्या शेजारचाच राज्य कर्नाटक याच्याकडे रिच कल्चर आहे, खूप छान वेविंगचं. आणि तेव्हा लकीली खण पण खूप ट्रेंडिंग मध्ये आला होता, तर खूप लोक खणात पण काम करत होते. पण असं एक राज्य ज्याचं नाव ऐकलं की फक्त आतंकवाद ही एकच गोष्ट मनात येते आणि त्या व्यतिरिक्त काहीच नाही. म्हणजे काश्मीर आत्ता लोकांना खूप छान फ्री झालंय ट्रॅव्हल करण्यासाठी. अनफॉर्च्युनेटली मागच्या वर्षीचा जर हल्ला सोडला तर, पण तोपर्यंत काश्मीर खूप छान चालू होतं. आणि काश्मीरवरनं जे लोक येत होते ते आम्हाला सांगायचे की मॅडम काश्मीरला ना खूप सुंदर स्टॉल मिळतात, तुमचे कोणी क्लायंट गेले ना तर तुम्ही त्यांना आमच्यासाठी 1-2 आणायला सांगाल का. तर मग विचार असा आला की आपण काश्मीरी स्टॉल्स मध्ये का नाही काम करायचं, म्हणून हे छान आणि म्हणून हा काश्मीरी स्टॉल. सुंदर एकदम. याच्यामध्ये पण अजून एक नवीन आम्हाला चॅलेंज असं आलं जे मला निश्चित सांगावं वाटेल की काही काश्मीरी स्टॉल्स सुरुवातीला आम्ही शॉप मधनं आणले, कारण त्याचा जन्म कुठे होतो, ते वूल कसं बनतं कुठे, तयार कुठे हे होतं, काहीच हे माहिती बारीक बारीक. नव्हतं. आणि तिथल्या वेंडरनी आम्हाला खूप मदत केली लकीली. त्यांनी आम्हाला सांगितलं की हे वूल आणि कॉटनचं मिश्रण आहे आणि तुमच्यापर्यंत जे येतं हे मशीन मेड येतं, पण आमच्याकडे असेही कारागीर आहेत जे हँडलूम मध्ये हे बनवतात, तर तुम्हाला हे बघायचे आहेत का. आणि आम्ही त्यांना हो म्हणलं. पण कसं असतं की सुरुवातीला कुठलीही गोष्ट नवीन आलेली आपल्याला ऍक्सेप्ट होत नाही. त्यामुळे आतापर्यंतचा जो ऑनलाईन ट्रेंड होता तो बेडशीट कोणीतरी ऑनलाईन सेल करतंय, कोणीतरी साडी सेल करतंय, आणि मग तेव्हा लोकांना ऑनलाईन शॉपिंगचं पण खूप जास्त क्रेज झाली होती, महत्व कळलं होतं लोकांना की आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो, कारण कोविडमध्ये डिस्टन्स मेंटेन करणं खूप गरजेचं होतं, डिजिटल पेमेंट्स होते. त्यामध्ये आमच्या स्टॉल्सला फारशी डिमांड नाही आली. याचं कारण असं होतं की लोकांना त्याचा एक्झॅक्ट वापर नाही कळला. म्हणजे नक्की कशावर घ्यायचे, याचा उपयोग काय, मग ही शॉल आहे का, मग ही थंडीत जास्त कामाला येईल. मग जेव्हा आम्ही स्वतःच फोटो काढून दाखवले की तुम्ही जीन्स वरती पण हा कॅरी करू शकता, साडीवर पण करू शकता. हे सगळं घडलं जुलै ऑगस्ट मध्ये. सप्टेंबर मध्ये आम्ही थोडेसे फेल्युअर मध्ये आलो की कदाचित हे वर्कआउट नाही होणार. आणि दिवाळीमध्ये आम्हाला मोर दॅन 50 स्टॉल्सची वन शॉट ऑर्डर आली. आणि तिथून हा जन्म चालू झाला. आणि मला हे सांगायला निश्चित आवडेल की जेव्हा आम्ही काश्मीरच्या कारागिरांना ही ऑर्डर दिली, म्हणजे आम्ही जेव्हा आमच्या बाजूने पैसे देऊन हे मटेरियल त्यांच्याकडनं उचललं, तेव्हा त्या कारागिरांनी आम्हाला सांगितलं की या पैशातनं ते घराला छत बांधतील. इतकी ती त्यांची परिस्थिती वाईट होती. आणि मग ठरवलं की आपल्या बाजूनी त्या राज्याला 1% जरी मदत करण्याची संधी आपल्याला मिळाली तर मग आपण यांच्याशी कनेक्ट होऊयात. मग काश्मीर झालं, काश्मीर नंतर राजस्थान झालं, राजस्थान नंतर कर्नाटका,
असं हळूहळू आज आमच्या सोबत मोर दॅन 16 स्टेट्स कनेक्टेड आहेत, जिथल्या Nice. प्रत्येक स्टेट मधनं आमच्याकडे व्हरायटी येते. वा छानच आहे. सो याचे कलर दाखव ना जरा आपल्यापेक्षा. येस, आपल्याकडे Okay. भरपूर कलर्स याचे अवेलेबल आहेत. तर आता तुम्ही व्हाईट जो घातलाय तो तर हा तर अगदी ऑल टाइम आहेच आहे. कशावरही जाईल. हा पण हम्म. एक सुंदर कलर आहे ज्याच्यामध्ये डिझाईन प्रिंट आपण जरा हेवी घेतलेला आहे. याच्यामध्ये रेड विथ ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशन्स आपण घेतलेले आहेत. दुसरा म्हणजे काय होतं की मला खूप IT मधनं लोकांच्या रिक्वायरमेंट येतात की आम्ही जेव्हा कॉर्पोरेट मीटिंग्सला जातो तेव्हा आम्हाला काहीतरी एक्झिक्युटिव्ह हवंय वाव आणि मग हा ब्लॅक मधनं व्हाईट ऑल टाइम तुम्ही हा वापरू शकता सीझन. सीझन मध्ये. तर मग हा पण एक स्टोल आहे. यानंतर काही जणांना असं होतं की आम्हाला आमच्या साडीवरती मॅच करून हवा आहे. बरं. सो आम्ही वेगवेगळ्या रंगात पण हे कलेक्शन्स बनवायला चालू केले की हे आवडते सगळे- मंडळी तुम्हाला एक खूप सुंदर आहे आणि तुम्हाला जर हवं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर देणार आहे त्याच्यावरती तुम्ही Yes, सेंड करू नक्की. शकता आणि ऑर्डर करू शकता. पावसाळ्यात साधारणतः जुलै पासून ते पुढे फेब्रुवारी पर्यंत हे स्टोल तुम्ही खूप छान वापरू शकता. करेक्ट. अगदी सिनियर सिटीजन्स नॉर्मल वॉकला जाताना सुद्धा हे अंगावर घेतलं तर खूप सुंदर ड्रेपिंग दिसतं. आणि ऊब पण आहे खूप याला. ऊब आहे. हम्म. आता सध्या लेटेस्ट झी मराठीवरती ज्या सिरियल्स चालू आहेत त्याच्यामध्ये पण साडीवरती हे स्टोल्स कॅरी केले गेले आहेत. त्यानंतर या फॅशन हळूहळू एक 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 क्लिक पुन्हा झाल्या. एकदा Then- छान आहे हा पण कोणाला हवा असेल तर स्क्रीनशॉट काढू शकता. आता आपला मोस्ट ट्रेंडिंग जो आहे तो पैठणीमध्ये तू डील पैठणी. करते. सो पैठणी विषयी सांग. काश्मीरी प्रोडक्ट्स डील केले, काश्मीरी लोकांशी डील केलं, राजस्थानी लोकांशी डील केलं. साधारणतः 1.5 वर्षानंतर कुठेतरी टिपिकल महाराष्ट्रीयन मन सांगायला लागलं की इतक्या सगळ्यात करतोय तर मग महाराष्ट्र का नाही. म्हणजे जसे आउटसाइड प्रोडक्ट्स महाराष्ट्रामध्ये फेमस आहेत तशी आपली पैठणी पण बाहेरच्या राज्यांमध्ये फेमस आहेच. मग पैठणीमध्ये का बरं नाही. पण पैठणीमध्ये काम करताना 2 मोठे चॅलेंजेस असे आहेत की एक तर पैठणीचं प्रोडक्ट खूप महाग आहे. मुळात बेसिक पैठणीच महाग आहे. पैठणीच खूप महाग आहे. त्यामुळे त्यामध्ये आणि कस्टमायझेशन करणं हे कितपत फिजिबल आहे हे आम्हाला चेक करायचं होतं आणि त्यामध्ये मग माझा अभ्यास चालू झाला की आपण पैठणीमध्ये काय करू शकतो. तर जनरली आज विचार केला तर आपल्याकडे स्त्रियांना प्रत्येक लग्नात मग ते कोणाचंही असो वेगळी साडी घालायला आवडतं, इन्क्लुडिंग मी. मग त्या साडीमध्ये दरवेळेस तुम्ही पैठणी नाही घेऊ शकत. करेक्ट. किंवा तुम्ही 10-15 हजाराची इन्व्हेस्टमेंट नाही करू शकत. मग सेमी पैठणी हे एक ऑप्शन आहे. मग सेमी पैठणीमध्ये व्हेरिएशन. मग ती सेमी पैठणी तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याकडे काय वेगळं देऊ शकतो. मग त्यामधनं 2 ते 3 नवीन गोष्टींचा जन्म झाला की आपण अजून एक करू शकतो. आपण पैठणीचे कुर्ती फॅब्रिक्स बनवू शकतो. मस्त. पैठणीचं कुर्ती फॅब्रिक हे ऐकायला जरा वेगळं वाटलं पण कुर्ती आम्ही कशावरती घालायच्या. तर जनरली आपल्या सगळ्यांकडे लेगिन्स असतात. मग असा विचार होता की अशी फॅब्रिक बनवायचं जे तुमच्या लेगिन्स वरती खूप छान मॅच होईल. आणि मग तिथून प्रयत्न चालू झाला पैठणीचा कुर्ते फॅब्रिक्सचा. तर आमच्या टुरिझमच्या बॅग्स ज्या आम्ही देतो क्लायंटला त्यांना एकदा जस्ट विचारलं की मी फॅब्रिक देते तुम्हाला त्यातनं तुम्ही काही पर्स बनवू शकाल का. आणि त्यांनी सांगितलं की मॅडम बनवता येईल, एवढं काही त्याच्यामध्ये डिफिकल्ट नाहीये. आणि मग जन्म झाला आपल्या पैठणीच्या क्लचेसचा. सुंदर. अफोर्डेबिलिटी, कम्फर्ट आणि मजबूती या 3 आस्पेक्ट्सला विचार करून आपण या पैठणी पर्सचा प्रोडक्शन चालू केलं. साधारणतः 3 कंपार्टमेंट असलेली ही पैठणीची पर्स आणि ह्याच्यामध्ये तुमचा आयफोन, चावी, लिपस्टिकची शेड हे अतिशय छान बसतं. आणि सांगायला अतिशय अभिमान आहे की आजपर्यंत मागच्या 3 वर्षामध्ये पैठणीच्या पर्सेसचं काम आम्ही चालू केलं आणि आजपर्यंत मोर दॅन 7,000 to 8,000च्या वर आमचा हा सेल गेलेला आहे. रादर उद्याच आमच्याकडे एक क्लायंट सातारहून येणार आहे ज्यांच्या घरी वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. त्यांना मोर दॅन 100 पर्सची ही रिक्वायरमेंट आहे. तर लोकांना आवडायला लागलं आणि तुमच्याकडे कुठल्या ना कुठल्या कलर मध्ये एखादी साडी मॅचिंग असते. नक्कीच नक्कीच. किंवा मग तुम्ही कॉन्ट्रास्ट म्हणून पण घेऊ शकता. सुंदर आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नॉट ओनली साडी, तुम्ही पंजाबी ड्रेसवर कॅरी करा, तुम्ही जीन्स वरती कॅरी करा. तर तो कसाही छान दिसला पाहिजे. आणि अगदी ट्रेंडिंग मध्ये तो क्लच आपला झाला
आणि लकीली खूप त्यावरती काम केल्यानंतर आज या क्लच मुळे कदाचित अनन्या कलेक्शनला लोक ओळखतात असं म्हणायला मला आवडेल. Nice. याचे पण खूप साऱ्या गोष्टीच्या इंस्टाग्राम पेज विषयी हो, इंस्टाग्राम वरती आपलं हँडलूम हब बाय अनन्या असं आपलं पेज आहे. तर मी त्याच्या लिंक्स पण शेअर करू शकते. नक्की. हँडलूम हब _ अनन्या असं आपलं पेज आहे. त्याच्यावरती फेसबुक वरती आमचे लाईव्ह सतत चालू असतात. आणि प्रत्येकाने प्लीज जर तुम्हाला संधी मिळाली तर निश्चित एकदा आमच्या पेजला फॉलो करा आणि आमचे लाईव्ह पण चेक करा. तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं तुमच्या आवडीचं निश्चित मिळेल. नक्कीच. मगापासून माझं लक्ष या कुर्तीकडे जाते. अतिशय गोड कलर आहे हा आणि ह्याचं मला नेक पॅटर्न खूप आवडलंय. सो हे जरा सांग. हो, पैठणी कुर्ती फॅब्रिक्स बद्दल बोलायचं झालं तर आधी आपण पैठणीचे छान फॅब्रिक्स बनवूयात कुर्तीचे, पण ते 2.5 मीटर नको. का बरं, तर प्लस साईज लोकांना या कुर्तीज घालता आल्या पाहिजे. किंवा मला जर असं वाटतं की याचा वन पीस शिवायला पाहिजे तर मला तो वन पीस शिवता आला पाहिजे. बरोबर आहे. मग सुरुवात झाली या कामाला. आणि आधी आपण जेव्हा हे पैठणीचे कुर्ती फॅब्रिक्स तयार केले तेव्हा मोठा आहे भरपूर हा 3.5 मीटर मध्ये आपण हे खाली मला वाटतं खाली बॉटम पॅच आपण बॉटमला देतो. आणि ह्या ज्या साईड्स आहेत या तुम्ही डेफिनेटली स्लीव्स वरती वगैरे युज करू शकता. आणि त्यावरती जसं आपण पाहिलं तसे बुट्टे होते. पण मग मनात एक विचार होता की पैठणीवर मोर पाहिजे. बरोबर. म्हणजे अगदी जसा पदरावरती झरतारीचा मोर पाहिजे तसा पैठणी फॅब्रिक वरती पण मोर पाहिजे. आणि मग हे मोराचं कलेक्शन आलं. खूप सुंदर आणि विथ ब्युटिफुल नेक. हा नेक पॅटर्न आम्ही स्वतः डिझाईन केलेला आहे. मी अनेक पैठणीचे फॅब्रिक्स पाहिले परंतु असा नेक पॅटर्न नाही पाहिला. खूप अमेझिंग आहे. आणि यामागचं कारण असं की साधारण आपल्या सगळ्यांकडे रेड किंवा व्हायलेट कलरची लेगिन आपल्या कबर्डमध्ये असते. आणि तुम्ही हा नॉर्मल फक्त कुर्ती आणि लेगिन्स जर फ्लॉन्ट केलं तर ते दिसायला अप्रतिम दिसतं. आपल्या घरामध्ये मेहंदी संगीत जेव्हा फंक्शन असतात तेव्हा हे ट्रॅडिशनल म्हणून अप्रतिम दिसतात. आणि दिसायला हे फॅब्रिक्स खूप सुंदर दिसले. आमच्याकडे जेव्हा लग्नाच्या ऑर्डर्स वगैरे असतात तेव्हा आम्ही मोर दॅन 300-400 ह्याचा सेल करतो. कारण हे सगळं हँडलूम प्रॉडक्ट आहे आणि हँडलूम म्हणलं की बनायला वेळ लागणार. त्यामुळे आपल्याला खूप स्लो जावं लागतं. पण जेव्हा साधारणतः तुला ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस? हो, साधारणतः आता मॅन्युफॅक्चरिंगचं काम आता चालू झालेलं आहे. साधारणतः 50-70 ऑर्डर्स पर्यंत आम्ही विदिन टाइमलाईन डिलिव्हर करू शकतो. अजून एक मला खूप छान गोष्ट आवडली आणि ही तुम्हाला मी दाखवते. हा म्हणजे एक आपण त्याला स्टोल म्हणू शकतो. स्टोल म्हणू शकता, शेला म्हणू शकता, शेला पण म्हणू शकता. लग्नाचा सीझन असेल तर नवरीचा शेला अगदी निश्चित. ह्या मागची स्टोरी अशी आहे की आम्हाला दुपट्टे जे बनवायचे होते ते पैठणीचे दुपट्टे समहाऊ हेवी वेट मध्ये जातात, जे कॅरी किंमत पण वाढते. तो एक विषय असा होता की आपण असं काहीतरी बनवूयात जे आपल्याला मल्टिपल यूज करता येईल. म्हणजे तुम्ही आता विचार केला तर अगदी तुम्ही एखादा येलो कलरचा किंवा व्हाईट कलरचा जर प्लेन ड्रेस घातला आणि त्याच्यावरती हा दुपट्टा कॉन्ट्रास्ट मध्ये घेतला तो अप्रतिम दिसतो. बरोबर. शोल्डर लाईन आपण कमी ठेवलीये कारण आपल्याला तो हेवीनेस नकोय. म्हणजे अगदी मुलींनी दुपट्टा घालून काम केलं तरी सुद्धा त्यांना तो कम्फर्ट पाहिजे. हाच दुपट्टा तुम्ही नवऱ्या मुलीचा शेला म्हणून पण वापरू शकता आणि हाच दुपट्टा तुम्ही अगदी स्टोल म्हणून पण कॅरी करू शकता. आणि साडीला पण आता फॅशन आहे. आता साडीवरती मला एका क्लायंटनी हा फीडबॅक दिला की मॅडम आजकाल साडीला एका बाजूनी हा शेला घेण्याची पद्धत खूप सुंदर आहे. सो हे सुद्धा आमच्याकडे भरपूर कलेक्शन्स अवेलेबल आहेत. भरपूर कलर्स आहेत. मोर दॅन 50 कलर्स आपण पैठणी दुपट्टामध्ये अवेलेबल करून देऊ शकतो. आपल्याकडे स्टॉक पण त्याचा बऱ्यापैकी रेडी असतो. बरोबर. आता हे तर नॉर्मल कॉटन दिसतंय मला. जे उन्हाळ्यासाठी खूप छान आहे. हो, आता या सगळ्या सोबतच रेग्युलर वेअर काहीतरी आपल्याकडे हवं आहे. त्याच्यामुळे आपण कॉटन समर कुर्तीज बनवतो. समर कॉटन रेडी नाही, आपण हे मागवल्या जात नाहीत. हे फॅब्रिक्स मागवले जातात आणि या फॅब्रिक्स मधनं कुर्तीज बनवल्या जातात. साधारणतः L साईज पासून ते XXL पर्यंत कुर्तीज बनवल्या जातात. कुर्तीज प्युअर कॉटन आहेत, ब्रीदेबल आहेत. कारण आजकाल आमचं जे मेन काम आहे ते हँडलूम आणि कॉटन मध्येच आहे. त्याच्यामुळे आम्हाला ब्रीदेबिलिटी हा आमचा पहिला फोकस असतो, दुसरा कम्फर्ट असतो आणि तिसरा अफोर्डेबिलिटी हा असतो.
असतो. बरोबर. त्यामुळे या सगळ्याचं कॉम्बिनेशन मध्ये जर काही आहेत तर हे असे फॅब्रिक्स आम्ही मागवतो. हे राजस्थानमधनं फॅब्रिक्स येतात आणि मुंबईला या कुर्तीजचं स्टिचिंग होतं. बरोबर. आणि बल्कमध्ये ऑर्डर दिल्या जातात. आणि ह्या सगळ्या सुद्धा समर स्पेशल कुर्ती अगदी 550 ते 600 रुपयापासून आपल्याकडे या available कुठे आहेत. बघायला मिळतील जर कोणाला ऑर्डर या सुद्धा आपल्या Website वर. हबमध्ये बघायला मिळतील. वेबसाईटचं काम साधारणतः गणपती सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हे काम आमचं चालू आहे की आम्ही इन्स्टावरती लवकरात बघायला मिळतील. इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे. तुम्ही मला पर्सनली कनेक्ट जरी केलं तरी आम्ही विदिन 20 to 30 मिनिट्स रिप्लाय करतो. आणि कारण हे सगळं मॅन्युअल काम आहे, म्हणजे अजून आमचं काही ऑटोमेटेड मध्ये आम्ही आलेलो नाहीये. आम्ही प्रत्येक क्लायंटशी बोलून त्यांची रिक्वायरमेंट घेऊन हे करतो. त्यामुळे साधारण 20 ते 25 मिनिटात आमच्या टीमकडनं रिप्लाय येतो आणि तुम्हाला जे कलेक्शन्स हवेत ते सगळे कलेक्शन्स तुम्हाला बघता येतात. प्रोव्हाइडेड क्लायंटला व्हिडिओ कॉलची पण आपण फॅसिलिटी अवेलेबल करून देतो की पुण्याबाहेरच्या लोकांना जर येणं शक्य नाहीये तर डेफिनेटली तुम्ही आमच्याकडे व्हिडिओ कॉलवरती पण आमचे सगळे प्रोडक्ट्स बघू शकता. मस्त. हे सगळं कलेक्शन मला खूप आवडलं. अगदी जाता जाता मला त्या बॅग विषयी जाणून घ्यायला आवडेल, तर ती बॅग जरा दाखवशील? साधारणतः काश्मीरीमध्ये आता सुरू कर. साधारणतः काश्मीरीमध्ये असं काहीतरी प्रॉडक्ट जे लेदर नकोय. कारण खूपसे असे फीडबॅक येतात की शिवानी असं काही आहे का जे मंदिरांमध्ये कॅरी करता येईल, कारण मंदिरांमध्ये लेदर चालत नाही. बरोबर. तर आम्ही असा विचार केला होता की आपण बनवू शकतो. हँडलूम प्रॉडक्ट्स बनवायचे तर आपण बनवू शकतो, पण विथ मोअर कंपार्टमेंट. म्हणजे अगदी तुम्ही विमान प्रवासाला चाललात किंवा तुम्ही नॉर्मल प्रवासाला चाललात तर तुमच्याकडे भरपूर गोष्टी असतात ज्या तुम्हाला लवकर पटकन हाताशी लागतात. सो याच्यामध्ये आपण साधारणतः 5 कंपार्टमेंट दिलेले आहेत आणि 5ही कंपार्टमेंटचं वैशिष्ट्य असं आहे की वरचा जो कप्पा आहे तो स्टील बॉटम पर्यंत आपण ठेवलेला आहे, जेणेकरून सामान भरपूर बसेल. आणि यामध्ये 200 ml ची बिस्लेरीची बॉटल सुद्धा व्यवस्थित बसते. आणि मग अगदीच जेव्हा आपण खूप घाईगडबडीत असतो मग मल्टिपल काही गोष्टी कॅरी करण्यापेक्षा तुमचं वॉलेट, पासपोर्ट, आधार कार्ड, कार्ड्स आणि पाण्याची बॉटल विथ कॅश या सगळ्या गोष्टी यामध्ये बसतात. आणि तुम्ही साधारणतः 4.5 ते 5 तास तुमचं मिनिमम बेसिक गोष्टींचं जे सर्व्हायव्हल आहे ते यावरती निश्चित होऊ शकतं. यातही भरपूर सारे यामध्ये मोर दॅन 100 कलर ऑप्शन्स येतात, कारण हे सगळं रिटर्न गिफ्टला छान आहे. अगदी अगदी ह्याच्या पण आमच्याकडे भरपूर ऑर्डर्स आहेत आणि फक्त भारतात नाही तर भारताबाहेर सुद्धा हे प्रोडक्ट्स आमचे जातात. ऑस्ट्रेलिया, US, दिवाळीमध्ये आमच्या शिपमेंट्स कंटिन्यू चालू असतात, कारण गिफ्टिंगसाठी लोकांना हे ऑप्शन्स खूप आवडतात. समथिंग दॅट कॅन बी युज्ड अँड कॅन बी लाईक. बरोबर आहे. सो अगदी बायकांसाठी डेली नीडची गोष्ट अगदी 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 लागणारच. एक प्रश्नाने मी शेवट करते की ह्या सगळ्या गोष्टी मल्टिपल तू मॅनेज करतेस, आपल्या मैत्रिणींना काय सांगशील? सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे मी शिकले की स्वतःवरचा विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि जेव्हा प्रत्येक स्त्री वेगळी आहे, प्रत्येक स्त्रीकडे वेगळं परमेश्वराने दिलेलं टॅलेंट आहे, ते फक्त कळून घेण्याची गरज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ना काहीतरी करत राहणं हे खूप गरजेचं आहे. कारण आज आपण बघतोय की इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतायत, त्यामध्ये कुठेतरी आपण स्वतःला बाजूला ठेवून एक म्हणजे जी गृहिणी आहे ती कायम दुसऱ्याच्या साठी जगते. म्हणजे ती मुलांसाठी जगते, ती नवऱ्यासाठी जगते, ती वेगवेगळ्या पॅशनसाठी, पण ती स्वतःसाठी कधीच जगत नाही. त्यामध्ये तिचे छंद, तिच्या हॉबीज किंवा तिला काहीतरी करायचं आहे हे ती विसरते. तर सगळ्यांना अगदी छोटी बहीण म्हणून एकच सल्ला की स्वतःतलं काहीतरी ओळखा आणि ते वेगळं पण जेव्हा तुम्ही स्वतः ऍक्सेप्ट कराल तेव्हा जग तुम्हाला ऍक्सेप्ट करेल. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे अगदी छोटस एक्झाम्पल द्यायचं तर आधी कर्ली हेअर गर्ल असणं हे खूप वेगळं वाटायचं. म्हणजे मुली स्ट्रेटनिंग करायच्या केसांचं की माझे केस फुटतात, माझा केस असे होतात तसे होतात, लांब केस हवेत, म्हणून आपण फॅशनकडे जायचो आणि स्ट्रेटनिंग करायचो. आज इतके सलून्स अवेलेबल आहेत की मुली आता त्या कर्ल्स करून घेतात. सो हे अगदी छोटस उदाहरण आहे, पण ह्याचा प्रश्न फक्त असा आहे की आपण स्वतःला त्या गोष्टीमध्ये ऍक्सेप्ट करत नाही. आणि वन्स यू स्टार्ट ऍक्सेप्टिंग युअरसेल्फ, जग तुम्हाला रिकॉग्नाइज करायला चालू करतं. सो थोडा तरी स्वतःसाठी वेळ काढून आपल्याला काय आवडतंय हे करा. तुमच्यासाठी पण जगण्याचे मार्ग खूप सोपे होतील आणि
जो काही एक डिप्रेशन नावाचा किडा सतत हम्म, वळवळतो हम्म. त्यापासून निश्चित तुम्ही दूर राहाल. नक्कीच खूप छान आहे आणि मला असं वाटतं की या नोटवरती आपण थांबूयात. थँक्यू सो मच. Thank you. तुझं हे कलेक्शन तू हॉटस्पॉटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवलंस. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या सगळ्याचे डिटेल देणार आहे. Yes. सो ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ही आहे की पर्सनल टच हिच्याकडून आपल्याला मिळणार आहे. सो तुम्हाला जर Definitely. तुमची रिक्वायरमेंट काही असेल तर तुम्ही पर्सनली तिच्याशी कनेक्ट व्हा अगदी निश्चित. आणि ती तुम्हाला नक्की गाईड करेल. सो आजचा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा, तुमच्या कमेंट करा आणि हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून असं अमेझिंग फॅब्रिक तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला पण विविध प्रोग्राम्समध्ये फ्लॉन्ट करता येईल. सो या स्टॉल बरोबर मी आज फ्लॉन्ट केलं. सो अनन्या कलेक्शन मधनं तुम्हाला काही हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधनं नंबर घ्या आणि लगेच ऑर्डर करा. तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या बिझनेसचं प्रमोशन हॉटस्पॉटच्या माध्यमातून व्हावं तर आमचे नंबर आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आम्हाला जरूर संपर्क साधा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात नवीन हॉटस्पॉटमध्ये. तोपर्यंत बाय. थँक्यू.